जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातील सांगवीचा राजा या गणेश मंडळात कशा पद्धतीने गणेशोत्सव यंदाच्या वर्षी साजरा करण्यात येत आहे। यावर्षी सांगवीचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळाला 25 वर्ष पूर्ण होत आहे। या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा गणपती म्हणून सांगवीच्या राजाकडे पाहिले जाते। गेल्या 25 वर्षापासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून हे मंडळ येणाऱ्या भाविकांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवत असते। या मंडळाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी केली। प्रत्येक वर्षी या मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचा देखावा येणाऱ्या भाविकांकरिता सादर करण्यात येतो, पण यावर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे यावर्षी सांगवीचा राजा या मंडळाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला। या मंडळाची अधिक माहिती स्वतः अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली आहे, पाहूयात। नमस्कार प्रेक्षकांनो, आपला आवाजचा विशेष कार्यक्रम जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। त्या निमित्ताने आपण प्रत्येक दिवशी पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील गणेश मंडळाचा आढावा घेणार आहोत। कशा प्रकारे त्या गणेश मंडळांमध्ये देखावे यावर्षी साजरे करण्यात आलेत, आपण त्याचा देखील आढावा घेणार आहोत। त्या निमित्ताने आपण आज सांगवी येथील जो सांगवीचा राजा म्हणून ज्या मंडळाची ओळख आहे त्या मंडळात आपण आलो आहोत आणि त्या मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रशांतजी, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या गणेश मंडळाच्या माध्यमातून इथे गणेश उत्सव साजरा करता, यावर्षी काय नेमका वेगळेपण आहे? आमच्या सांगवीच्या राजाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। यावर्षी आम्ही सांगवीच्या राजाचं एक वेगळं रूप या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सांगवीच्या राजाला 25व्या वर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीनं रंगरूप देऊन, पूर्वी एकाच टोनमध्ये रंगकाम केलं जायचं, आता मात्र आम्ही मल्टी कलरमध्ये या बाप्पाचं दर्शन सर्व नागरिकांसाठी, तमाम नागरिकांना शुभाशीर्वाद देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगात या बाप्पाचं दर्शन यावर्षी होतं आहे। ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे। दुसरी, सांगवीच्या राजाचं एक सांगवी परिसरामध्ये या गणपतीला एक विशिष्ट महत्त्व आहे। किंबहुना अतिशय आम्ही पहिल्यापासूनच, म्हणजे माझी मुळात जडणघडणच गणपतीच्या मंडळातून झाली, त्यामुळे ते करत असताना एक आदर्शवत श्रद्धास्थान जे हिंदू धर्मियांना अपेक्षित असतं ते करण्याचा पहिल्या वर्षापासून ते आज तागायत अखंड आणि अविरत प्रयत्न आहे। इथं अगदी आम्ही पिक्चरचं, सिनेमाचं गाणंसुद्धा लावत नाही, इथं गाणीसुद्धा धार्मिक भजनं, कीर्तनं, गणपती बाप्पाची गाणी अशा स्वरूपाचं तुम्हाला इथं प्रेझेंटेशन मिळेल। आणि उत्सव म्हटलं की एक अभिमानास्पद गोष्ट आहे। अभिमानाची गोष्ट तुम्हाला जाणवली पाहिजे, तुम्हाला ती फील झाली पाहिजे, आतून तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण खरोखरच बाप्पाच्या चरणात आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे, किंबहुना त्याची सकारात्मक ऊर्जा समाजामध्ये पसरली पाहिजे, असा हेतू जर ठेवून तुम्ही कुठलाही उत्सव आपला साजरा केला तर निश्चित होतो। आणि आम्हाला मात्र नक्कीच सांगवीकरांना वाटतं की आम्ही आपलं पिंपरी चिंचवड शहर असेल, पुण्यनगरी असेल, किंबहुना आपला देश असेल, या देशासाठी आपलं केसा एवढं का व्हायना या बाप्पाच्या आशीर्वादानं थोडंफार योगदान होऊ शकेल, आणि आम्ही त्याच्याप्रमाणे हा गणेशोत्सव, प्रत्येक गणेशोत्सव आदर्शपणे साजरा करण्याचा गेली 25 वर्ष प्रयत्न करतो। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील सगळ्यात मोठा गणपती म्हणून सांगवीच्या राजाची ओळख आहे, आणि आपण पाहू शकतो या गणेशोत्सवादरम्यान हजारोच्या संख्येने जे भाविक आहे ते या ठिकाणी दर्शन घ्यायला येत असतात। यावर्षी नेमकी कशी रूपरेषा असणारे, काय काय कार्यक्रम मंडळातर्फे या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहेत? खरं तर सांगायचं तर 25वं वर्ष असताना देखील गणपती बाप्पाचं दर्शन हाच खरं तर प्रमुख सोहळा आमचा असतो। कारण की पूर्वी आम्ही खूप कार्यक्रम करायचो, परंतु गेले 2-3 वर्ष कोरोनानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण बंद केले। याचं कारण काय होतं की बाप्पाच्या दर्शनालाच इतकी गर्दी होते की कार्यक्रम नियोजन करणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही। त्यामुळं त्या
उत्सवाच्या दरम्यान एकतर आमचा उत्सव 7 दिवसाचा असतो. पहिला दिवस प्रतिष्ठापनेत जातो, शेवटचा दिवस विसर्जनात जातो. 5च दिवस उरतात. त्यामुळे त्या 5 दिवसामध्ये अतिशय घाईगडबड होते. त्यात पोलिसांची बंधनं 10 वाजेपर्यंतच कार्यक्रम असतात 2-3 दिवस. मग गेल्या 2-4 वर्षात किंवा 5-10 वर्षांमध्ये त्यात अनेक अडचणींना किंवा कायद्याप्रमाणे वागताना फार अडचणी होतात. मग तू मैं होतं. मी तुम्हाला जसं म्हटलं, बाप्पाची पॉझिटिव्हिटी आली पाहिजे, निगेटिव्हिटीमध्ये नाही. त्यामुळं प्रशासन त्यांचं काम करत असतं. आपल्या बाप्पाचे प्रशासनालासुद्धा आशीर्वाद असावेत, आपल्यासारख्यालासुद्धा असावेत. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल गेल्या 3 वर्षात कोरोनानंतर आम्ही ठेवलेली नाही. यावर्षी देखील सांस्कृतिक कार्यक्रम नाही. पूर्वी आम्ही सांगवी महोत्सव करायचो. पिंपरी चिंचवड महोत्सव अंतर्गत सांगवी महोत्सव या ठिकाणी फार मोठा साजरा व्हायचा. मोठमोठे कलाकार या ठिकाणी त्यांची कला सादर करून गेले. आता मात्र बाप्पाचं दर्शन हाच सगळ्यात मोठा उत्सव असतो. काल प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीमध्ये गेली 25 वर्ष पालखीतून मिरवणूक असते. या सर्वात मोठ्या 11-12 फुटाचा गणपती जवळपास तुळशीबाग आणि पुण्यातल्या मानाचा जो 4था गणपती आहे तुळशीबाग, त्या गणपतीच्या उंचीच्या आसपास असलेला आपला हा गणपती आहे. आणि या गणरायाचे आशीर्वाद मिळावे हाच त्यातला आमचा प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक हेतू असतो. त्यामुळं अतिशय चांगले आदर्शवत मिरवणूक असणं, आदर्शवत स्वागत करणं, आदर्शवत विसर्जन करणं ही आमची परंपरा यावर्षी देखील कायम राहील. योगायोगाने यंदाच्या वर्षी तुमची सत्ता आली आहे. अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे यासाठी यंदाच्या वर्षी बाप्पाकडे तुम्ही या मंडळाचे अध्यक्ष म्हणून काय साकडं घालणार आहात? सत्ता कुणाची असू द्यात, बाप्पा एकच आहे. विरोधकांनाही तेच आशीर्वाद देत असतात आणि सत्ताधाऱ्यांनाही तेच आशीर्वाद देत असतात. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना आता अजितदादा झाले तर आम्हाला निश्चित आनंद होणं त्यात शंका नाही. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेलं तर दुष्काळाची परिस्थिती फार ठिकाणी जाणवती आहे. आपण शहरी भागात आहोत, आपल्याला ते कळत नाही. परंतु एक राजकारणी म्हणून आमच्यासारख्यांना तर ते माहिती आहे की मराठवाड्याचा खूप पार्ट दुष्काळानं होरपळलेला आहे. आणि केवळ मराठवाड्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक भाग आजसुद्धा सुरुवातीच्या काळात जो पाऊस झाला त्याच्यानंतर पाऊसच झाला नाही. मग तिथला शेतकरी जो आज अतिशय वाईट परिस्थितीला तोंड देतो आहे. भविष्यात म्हणजे आयुष्यामध्ये आपण एका बाजूला चंद्रावर जात असतो, चांद्रयान म्हणून आपल्याला देशाचा अभिमान जर वाटत असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळलेली जमीनसुद्धा पाहतो आहे. ही सुद्धा वास्तव परिस्थितीत ना तुम्ही टाळू शकता ना आम्ही टाळू शकतो. आणि याला कुठलाही राज्यकर्ता काही करू शकत नाही. तो निसर्ग आहे. निसर्गानं आपल्याला साथ द्यावी. निसर्ग तर त्या बाप्पाच्या हातात आहे. या निसर्गानं सर्वांना, आता दुसऱ्या बाजूला रायगडसारख्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन अतिपाऊस होऊन तिथले अनेक जण मृत्युमुखी पडले. असा विरोधाभास इथं आपल्याला दिसत असताना निसर्गानं सगळ्यांवर कृपा करावी. निसर्गानं प्रत्येक राज्यावर, आपल्या देशावर अशा प्रकारची जीवघेणी संकटं येऊ नये अशाच प्रकारची प्रार्थना करणं योचित होईल. आपण शहरी भागात आहोत. शहरी भागात अनेक अडचणी आजसुद्धा आहेत. त्या शहरी भागातल्या अडचणी ह्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्या अडचणी, शहरी भागातल्या अडचणीसुद्धा लोकांना जाणवू नयेत. इथं रोजगाराच्या समस्या आहेत. इथं राहणाऱ्या ज्यांना स्वतःची घरं नाहीत त्यांच्या समस्या आहेत. इथं असणारे उद्योजक आहेत त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत. त्यातल्या त्यात स्वतःला समाधानी म्हणता येईल अशा प्रकारचं वातावरण, मग ते आर्थिक असू द्यात, धार्मिक असू द्यात, सामाजिक असू द्यात, अशा प्रकारचं वातावरण या बाप्पाच्या कृपेनं या देशावर राहावं अशी प्रार्थना करणं आणि अजितदादांसारख्या प्रगल्भ आणि प्रखर नेतृत्वाकडून त्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहो, त्यांचा निर्णय महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा राहो अशा प्रकारची प्रार्थना मी बाप्पाकडे करेन. एवढंच मागणं त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या सर्वांगीण समाजाच्या विकासासाठी राहील. नमस्कार, मी निलेश दिवान गुरुजी. आज आमच्या मंडळाचा 25वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने आम्ही 25 वर्ष साजरं करत आहोत या सांगवीचे राजाचे. तर त्यानिमित्ताने आम्ही माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाल्यामुळे यावर्षी हे खूप साधेपणाने आज आम्ही हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. आमची या ठिकाणी आरती होते. तर ही आरती ढोल ताशाच्या गजरामध्ये आरती होते आणि ती आरती कमीत कमी 100, 200, 300 लोक सर्वजण उभं राहून या ठिकाणी करतात आणि अशी 7 दिवस कंटिन्युअसली आरती असते. इथली पूजा या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो. जे स्थानिक नागरिक या ठिकाणी गणरायाचे जे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात, देवाकडे काय मागणी करतात?
आमचा सांगवीचा राजा हा जो गणपती आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून संबोधला जातो. तर सर्व इच्छा त्यांच्या मनातल्या पूर्ण करतो आणि 25 वर्षाची अविरत परंपरा या ठिकाणी आहे. तर जे त्यांच्यापाशी मागितलं जातं ते हक्काने ते त्यांना देतात. नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा गणपती म्हणून ज्याची ओळख आहे तो सांगवीचा राजा, त्या मंडळाला आपण आज भेट दिली. जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्र ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण रोज प्रत्येक ठिकाणी जाऊन पिंपरी चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक मंडळाचा आढावा घेणार आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.